नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण 5 वर्षाच्या मुलीसाठी नऊवारी साडी शिवणार आहोत. तर मी खूप कमी वेळात सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मी साडी आणि अस्तर घेतला आहे. तर हे अस्तर आहे. तर अस्तर आपल्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं आपण साध्या पॅन्टसाठी कटिंग करून घेतो त्याप्रमाणे. आणि हे त्याची उंची आहे 23 इंच इतकी आहे. तर पहिल्यांदा मी डबल फोल्ड करून 23 इंचाची उंची घेतलेली आहे. आणि खालचा बॉटम घेतलेला आहे 6 इंचाचा. आणि वरचा घेतलेला आहे कमर घेतलेली आहे आपल्याला चौथा भाग कमरेचा. तर 9 इंच इतकं घेतलेला आहे. आणि खालचा जो आसन घेतलेला आहे तो 10 इंचाचा घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मी आखून घेतलेला आहे. तर ही मापं मी मुलीच्या अंगावरती घेतली होती. आणि आता आपल्याला बॉटम आणि आसन एकत्र जॉईंट करून घ्यायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण साधी पॅन्ट कट करून घेतो त्याप्रमाणे साधी पॅन्ट कट करून घ्यायची आहे. तर अस्तरचा आपल्याला काय तो इतकाच उपयोग होणार आहे. तर आपल्याला हे दोन्ही पाय कटिंग करून घ्यायचे आहेत आणि साईडला ठेवायचे आहेत. हे दोन्ही पाय आपले कट करून झालेले आहेत. आता ही साडी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. ह्या साडीपासून आता मी डबल फोल्ड करून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या नेसायच्या साईडचा भाग जो आहे तो आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी आता दाखवलं. आणि खालची जी बॉर्डर आहे ती खालच्या आपल्या पायाच्या बॉटमला येईल अशा पद्धतीने आपल्याला साडीवरती दोन्ही पाय ठेवायचे आहेत. हे असे मी दोन्ही पाय ठेवलेले आहेत. आता साडी म्हणजे अस्तर जितकं आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. वरती 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि आपल्याला ज्या पद्धतीने पाय ठेवले आहेत त्या पद्धतीनं आखून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता मी आखून कटिंग करून घेत आहे. हे पूर्णपणे मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत. हे दोन्ही पाय आता आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत. तर आता आपल्याला साडीचं पदर काढून घ्यायचं आहे. 5 वर्षाच्या मुलीसाठी म्हणजे मी उंचीच्या डबल घ्यायचा असतो पदर. उंचीच्या डबलच घेतलेला आहे. 23 + 23 46 घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आसनाचं 10 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. हे आसनाचे ते फक्त खालच्या बाजूने ॲड करायचं आहे. आणि वरची बाजू मात्र सेम आहे तशीच ठेवून घ्यायची आहे. म्हणजे 23 + 23 46. आणि मुलगी लहान असल्यामुळे मी पदर निम्मा घेतलेला आहे. फुल साडी मुलगीला झेपणार नाही यासाठी आपल्याला लहान मुलींसाठी पदर निम्माच घ्यावा लागतो. म्हणजे मुलगी किती आपला वजन घेऊ शकते त्याच्यानुसार आपल्याला पदर कट करून घ्यायचा आहे. तर मी 20 इंचाचा इतका पदर घेतलेला आहे रुंदीला. आणि लांबीला 46 घेतलेला आहे. आणि आता आपल्याला अशा प्रकारे क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे 23 + 23 46 + 10 इंच हे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने 23 + 23 46 इतकंच. हे पहा. असं आपल्याला क्रॉस कटिंग करायचं आहे आणि घ्यायचं आहे. आता आपला पदर देखील कट करून झालेला आहे. आता आपल्याला समोरच्या बाजूचा जो ओचा असतो झिगझॅग साईडचा तो करून घ्यायचा आहे. तर झिगझॅग ओचा तयार करण्यासाठी आपल्याला ही बॉर्डरची बाजू खालची घ्यायची आहे आणि त्याच्यावरती
झिगझॅग टाईपच्या क्रॉस अशा निऱ्या घालून घ्यायच्या आहेत. या निऱ्या आपल्याला उंची जितकी असेल तितक्याच घालून घ्यायच्या आहेत. तर मी 23 इंच इतक्या उंचीपर्यंत या निऱ्या घालून घेत आहे. अशा प्रकारे व्यवस्थित निऱ्या अशा घालून घ्यायच्या आहेत. मी अशा प्रकारे घालून घेतलेल्या आहेत आणि निऱ्या कुठेही सरकू नये यासाठी पिना लावून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि लास्टचा वरचा भाग जो आपल्याला असा काटकोन करून घ्यायचा आहे आणि तिथं देखील आपल्याला व्यवस्थित ठेवून पिन लावून घ्यायचे आहे. तर उंचीनुसार मी एवढं 23 इंचापर्यंत घेतलेलं आहे घालून. आता आपल्याला याची उंची चेक करायची आहे 23 आणि तिथं आखून घ्यायचं आहे. आणि आपलं झिगझॅग पदर बरोबर उंचीत का आलाय का चेक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक पाय घ्यायचा आहे कटिंग केलेला आणि आपल्याला आसन कटिंग करून घ्यायचं आहे. कारण हे आपल्याला आसनासाठी जॉईंट करायचं लागतं. तर अशा प्रकारे ठेवून मी हे आसन कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला बरोबर जितकं आसन असेल तेवढीच उंची कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी उंचीचा झिगझॅग गोचा तयार केलेला आहे. आणि इथं पिन लावून घेतलेले आहे. आता आपल्याला समोरचा ओचा देखील तयार झालेला आहे. आता आपण पाठीमागचा काष्टा कटिंग करून घेणार आहोत. तर काष्टा कटिंग करण्यासाठी आपल्याला बॉर्डर कटच्या साईडची बाजू जितकी साडीतली उरलेली असेल ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे. फक्त एक फोल्ड घालून घ्यायचा आहे त्याचा असा. आणि आपल्याला जितकी उंची असेल त्याच्यामध्ये 5 इंच इतकं ॲड करून ही घडी घालून घ्यायची आहे. म्हणजे जितकी उंची आहे, उंची आपली 23 इंच आहे, त्याच्यामध्ये 5 इंच ॲड करून 28 इंच इतक्या उंचीची घडी आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि रुंदीला आपल्याला 10 इंच इतकंच घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे. 23 + 5 28 आणि रुंदी आपली 10 इंचाची एवढी. तर इथून आता आपल्याला एक साईडनं कॉर्नरवरती बॉर्डरच्या खालती आपल्याला 2 इंचावरती असा राऊंड करून घ्यायचा आहे शेप. 2 इंच वरती घेऊन असा राऊंड शेप आखून घ्यायचा आहे. याला आपण काष्टा म्हणतो. तर हे पाठीमागे लावायचे दोन्ही काष्टे तयार झालेले आहेत. हे दोन्ही काष्टे तयार आहेत. तर याला आपण अशी घडी करून पिन लावून घ्यायची आहे. इथं आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे. तर हे काष्टे आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर आता आपले हे काष्ट्यांचे देखील वरच्या बाजूला हे आसन कट करून घ्यायचं आहे. हे असं वरच्या बाजूला ठेवून आसन खालती राऊंड बाजू येते आणि वरती आपल्याला आसन कट करून हे दोन्ही काष्टे पिना लावून तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे जोडताना खूप इझी जाईल. आता आपले दोन्ही काष्ट्याने हे तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही काष्टे जॉईंट करायचे आहेत. तर मी पुढे दाखवते. आणि हा आपला समोरचा झिगझॅग गोचा कटिंग करून तयार झालेला आहे.
आणि हे आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत आणि आता आपला पदर देखील कटिंग करून तयार झालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण साडीचं कटिंग आपलं झालेलं आहे. इतकं काय ते कटिंग आपल्याला नऊवारी साडीसाठी लागणार आहे. तर याचं आता स्टिचिंग कसं करायचं मी दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही पाय घ्यायचे आहेत आणि हे दोन्ही पाय आपल्याला अस्तरला जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर जॉईंट करत असताना पहिल्यांदा खालची बॉर्डर जॉईंट करून घ्यायची आणि ते अस्तर पलटवून घ्यायचं. अशा पद्धतीने पलटवल्यानंतर जो वरचा एक्स्ट्रा 5 इंच भाग आहे तो असा निऱ्या काढून बरोबर अस्तरच्या लेवल करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आणि आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं. हे असं मी करून दाखवते. तर हे मी अस्तर अशा प्रकार आणि साडी एकत्र जॉईंट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी हे दोन्ही जॉईंट करून घेतलेलं आहे. दोन्ही पाय माझे जॉईंट करून झालेले आहेत. तर ह्यात आपल्याला दोन्ही पाय ठेवायचे आहेत. मी एकाच ठिकाणी ठेवून तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा. तर आपले हे दोन्ही पाय झाल्यानंतर आपल्याला ह्याला पदर जॉईंट करून घ्यायचा आहे. पदराला आपण जितकं आसन आहे तितकंच चुन्या पकडून बनवून घेणार आहोत. म्हणजे 10 इंचाचा पदर आपल्याला बनवून घ्यायचा आहे चुन्या पकडून आणि वरच्या साईडने फिनिशिंग बॉर्डर ती शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता मी हे दोन पदर जॉईंट करूनच तुम्हाला दाखवते कशा प्रकारे. तर हे पहा, हा पदर माझा जॉईंट करून झालेला आहे. तर अशा मी चुन्या घातलेल्या आहेत आणि 10 इंच इतकं करून आसनावर जॉईंट केलेलं आहे. आता ही आपली साडीची मागची बाजू आहे जी पदर जॉईंट केलेली आहे. तर त्यानंतर आपल्याला दोन्ही काष्टे जॉईंट करून घ्यायचे आहेत. तर दोन्ही काष्टे कसे जॉईंट करायचे, जे आपण आसन कटिंग केलं होतं ती बाजू दोन्ही काष्ट्यांना लावून घ्यायची आहे आणि उरलेला खालचा जो 5 इंच एक्स्ट्रा भाग होता त्याच्या आपल्याला खाली चुन्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा, आणि बॉर्डरला बॉर्डर जॉईंट करून घ्यायची आहे खालच्या पायांना. तर हे असं दोन्ही प्रकारे दोन्ही बाजूला मी जॉईंट करून घेतलेलं आहे. तर आपली पाठीमागची बाजू पूर्णपणे रेडी झालेली आहे. हे मागील पायाला तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघू शकता. जॉईंट करत असताना फक्त वरच्या भागांना जॉईंट करून घ्यायचं आहे. आता हे आपल्या पाठीमागच्या बाजूचे दोन्ही पाय रेडी झालेले आहेत. आता आपण समोरची बाजू पलटवून घेत आहोत. आता ही आपली समोरची बाजू आहे. समोरच्या बाजूला आता आपल्याला तो झिगझॅग गोचा जॉईंट करून घ्यायचा आहे. तर तो जॉईंट करताना व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं की हा झिगझॅग गोचा आपल्याला उजव्या पायावरती जॉईंट करायचा लागतो. उजव्या पायावर जॉईंट करत असताना हा असा डाव्या पायावर आपल्याला दिसणार आहे घालताना. तर उजव्या पायावरती उलटा करून आपल्याला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा आहे. म्हणजे दिसताना पलटवल्यानंतर तो डाव्या पायावर दिसेल. हे पहा अशा पद्धतीने. तर इथं फार कन्फ्युजन होतं म्हणून मी हे पुन्हा एकदा सांगते. उजव्या पायावरती जॉईंट करून घ्यायचं आणि दिसताना डाव्या पायावर दिसेल. तर अशा प्रकारे आता झाल्यानंतर आपल्याला दोन्ही आसनं व्यवस्थित जॉईंट करायचे आहेत. ते आसन व्यवस्थित जॉईंट करताना आपल्याला असे ठेवायचे आहेत दोन्ही पाय एकामेकावरती आणि दोन्ही साईडचे फक्त आसन जॉईंट करून घ्यायचे आहेत. हे पहा, हे मी आता दोन्ही आसन जॉईंट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याचं फोल्डिंग, त्याचे काष्टे व्यवस्थित दोन्ही पायांचे वेगवेगळे आत घालून पदर ज्या बाजूला येईल त्या बाजूला आत घालून अशा पद्धतीने खालचे पाय जॉईंट करून घ्यायचे आहेत. खालच्या पायांना शिलाई मारून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे आता आपण शिलाई मारून घेतली. आता मी ही शिलाई पण मारून घेतलेली आहे. आता तुम्हाला साडी सरळ करून दाखवते आणि आपल्याला हवं असल्यास इथून फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची किंवा ओव्हरलॉक मारून घ्यायची. म्हणजे साडी पूर्ण फिनिशिंगमध्ये तयार होते. तर मी ओव्हरलॉक मारून घेणार आहे. आता मी साडी तुम्हाला सरळ करून दाखवते. ही साडी आपली अशी तयार झालेली आहे. तर या साडीला आता आपल्याला वरच्या बाजूने बरोबर कमर जॉईंट हा असा झिगझॅग निऱ्या इकडे जॉईंट करून घ्यायच्या आहेत कमरेला आणि कमर बेल्ट लावून घ्यायचा आहे. हे तर एकदम सोपं आहे. कमर बेल्ट लावून झाल्यानंतर आपली साडी पूर्णपणे तयार होते. तर मी तुम्हाला पूर्णपणे
कमर बेल्ट लावूनच साडी तयार करून दाखवत आहे. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ही पूर्णपणे साडी माझी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला साडी समजली का हे देखील कळवा. तर असे नवनवीन व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येईन. त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तोपर्यंत आता धन्यवाद. ही आपली साडी पूर्णपणे तयार झालेली आहे. आवडली तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून कळवा. थँक यू.